नमस्कार. स्मितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी फुल थाळी, तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण भेंडी बनवून घेणार आहोत. त्याकरिता मी या ठिकाणी भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून छान बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला भेंडी कढईमध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. भेंडी अगोदर परतून घेतल्यामुळे ती लवकर अशी शिजली जाते आणि छान अशी चवीलाही खूप छान अशी लागते आणि पटकन सॉफ्ट होते. या ठिकाणी मी अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धी पळी तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला मीडियम गॅसवर ही भेंडी एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. गॅस अजिबातच फास्ट करायचं नाही, मीडियम गॅसवरच ही भेंडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट झाल्याच्यानंतर आता आपली भेंडी या ठिकाणी फ्राय झालेली आहे. आता आपण भेंडी बनवून घेऊया. त्याकरिता मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही जर उपवासाला जिरे वापरत नसाल तर नाही टाकले तरी चालतील. मी या ठिकाणी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे व्यवस्थित असे तडतडले की लगेच आपण त्यामध्ये आपण आता 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 7-8 हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकून ते बारीक छान असे वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं वाटण परतलं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ चेक करून टाकायचं आहे आणि आता आपण लगेच फ्राय करून घेतलेली भेंडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. भेंडी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. 1-2-3 मिनिट आणखीन आपल्याला भेंडी व्यवस्थित अशी परतायची आहे, म्हणजे पूर्ण मिरची त्याला लागली जाते. आता या ठिकाणी मी कढईवरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. झाकण ठेवून 2 मिनिट ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण त्या भेंडीमध्ये लगेच या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. 2 चम्मच कूट मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. जास्तही शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही. मी या ठिकाणी 2च चम्मच शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आणि कूट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ती भेंडी आणखीन 2 मिनिट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आणि 2 मिनिट झाल्याच्या नंतर आता आपली भेंडी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती झटपट आपली भेंडी तयार झालेली आहे. आता आपण उपवासाचं झणझणीत असं पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहे. 1 चम्मच जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी या ठिकाणी वापरलेला आहे. तो आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनिट झाल्याच्या नंतर त्यामध्येच मी या ठिकाणी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं बारीक छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. खोबरंही आपल्याला 2-3 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. खोबरं 2-3 मिनिट परतलं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चम्मच बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही जर लाल मिर्च वापरत नसाल उपवासाला तर नाही टाकली तरी चालते, पण हिरवी मिरची जास्त वापरा. मी या ठिकाणी वापरते म्हणून टाकलेली आहे. त्यानंतर आता लगेच मी या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर 1.5 ग्लास पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला आपल्या खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी बॅटर तयार करून घेणार आहे. बॅटर तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पोहे खायच्या चमच्याने 3 चम्मच राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला या पिठामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छान असं तयार करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते बॅटर व्यवस्थित असं चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात ज्या गुठळ्या झाल्या त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे. 1.5 ग्लास पाण्यासाठी 3 चम्मच राजगिऱ्याचं पीठ हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आणखीन थोडंसं पाणी मी या ठिकाणी टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला परत चम्मचच्या सहाय्याने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे होतं. आपलं बॅटर या ठिकाणी तयार झालं आहे. तोपर्यंत आपल्या पाण्यालाही उकळी आलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेलं बॅटर त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर आता आपल्याला ते बॅटर टाकल्याच्या नंतर छान अशी या पिठल्याला उकळी काढून घ्यायची आहे. राजगिऱ्याचं पीठ टाकून 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. ते अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातील सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला सतत हलवून हे पिठलं व्यवस्थित असं 4 ते 5 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झाल्याच्या नंतर आता आपलं उपवासाचं पिठलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता आपण उपवासाची भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी भगरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्येच अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मीठ नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तरी चालतं. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ जे आहे ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण त्या पिठामध्ये थोडं गरम पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे.
भगरीची भाकर करताना शक्यतो गरमच पाणी वापरायचं आहे, म्हणजे भाकर ही तुटत नाही आणि मऊसूत होते. भाकरीला अजिबातच चिरा पडत नाहीत. पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला चम्मचच्या साहाय्याने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पाणी खूप गरम असतं, हाताला चटका लागू शकतो. आणि थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. छान असं लोण्यासारखा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अगदी आपण रोजच्या भाकरीला जसं पीठ मळतो तसंच आपल्याला या पण भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने हाताच्या या भागाने आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मळल्यामुळे भाकरी अजिबातच तुटत नाही आणि चिरा वगैरे पडत नाहीत. एकदम छान मऊसूत अशी भाकरी आपली तयार होते. अशा पद्धतीने आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण भाकरी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी प्लेटमध्ये थोडंसं वरईचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पिठाचा छोटासा आपल्याला एक गोल गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती रोजच्या भाकरीसारखाच आपल्याला छान असा त्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. हातावरती पिठाचा गोळा तयार केल्याच्या नंतर मी या ठिकाणी आता भाकरी थापून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता हाताला अगदी थोडंसं वरून कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि मी या ठिकाणी भाकरी थापून घेत आहे. एकदम पातळ अशी आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखी भाकर मी या ठिकाणी थापून घेणार आहे. कुठं जाड कुठं पातळ भाकरी थापायची नाही, अगदी एकसारखी भाकर आपण या ठिकाणी थापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर अशी आपली या ठिकाणी भगरीची भाकर तयार झालेली आहे. थोडीसुद्धा आपल्या भाकरीला या ठिकाणी चीर पडलेली नाही. तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. तवा व्यवस्थित असा गरम झाला की लगेच तव्यावरती मी या ठिकाणी तयार करून घेतलेली भाकर टाकून घेत आहे. भाकर टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्याच्या नंतर ती भाकर आपल्याला 1-2 मिनिट छान अशी पचू द्यायची आहे. खालून व्यवस्थित अशी पचली की लगेच उलटण्याच्या साहाय्याने भाकर या ठिकाणी मी पलटून घेणार आहे. भाकर आता आपल्याला व्यवस्थित अशी पलटून दोन्ही साईडने अलटून पलटून छान अशी भाजून घ्यायची आहे. एका बाजूने भाकर छान अशी भाजून झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने भाकर पलटून टाकायची आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित अशी छान अशी फुगवून घ्यायची आहे. भाकर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने भाकर अशा पद्धतीने फुगवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली आता भगरीची भाकरी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपण उपवासाचा ठेचा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. मिरची 2-3 मिनिट परतून घ्यायची आहे. 2-3 मिनिट परतली की लगेच त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मिरची व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे ठेच्याची चव खूप अप्रतिम अशी लागते आणि ठेचा हा तिखट लागत नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने ठेचा बनवून पहा. मिरची आणि शेंगदाणे छान असे भाजून झाले की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेत आहे. तुम्हाला जर यामध्ये जिरे टाकायचे असतील तर जिरे टाकले तरी चालतात. मी या ठिकाणी जिरे वापरलेले नाहीत. आता हा ठेचा आपल्याला मिक्सरमध्ये किंवा उकळीमध्ये वाटून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. तुम्हाला जर उकळीत वाटत असेल तर तुम्ही त्यातही वाटू शकता. असा जाडसर कुटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली नवरात्री स्पेशल एकदम सात्विक, साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तुम्ही या नवरात्रीत एक वेळेस नक्की ट्राय करा. एकदम झटपट अशी तयार होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.